बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आज मतमोजणी होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 6 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगतोय। बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। सुरुवातीला 558 टपाली मतदान मोजले जातील आणि त्यानंतर मतपेट्यांचं मतदान मोजायला सुरुवात होईल। 38 टेबलवरती ही मतमोजणीची प्रक्रिया राबवली जाईल। अधिकची माहिती जाणून घेऊया। देवा राखुंडे आपल्यासोबत आहे। देवा, एकीकडे आता बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आज मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे। इथे थेट सामना आहे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि दादांचं झालेलं दुःखद निधन। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच बारामतीमधलं चित्र कसं आहे? भावनिकतेची लाट आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्याची आकडेवारी जर आपण झालेल्या मतदानाची बघितली तर सर्वात कमी मतदान अगदी 54.90% हे बारामतीमध्ये झाले। म्हणजे सर्वात कमी मतदान जे आहे ते बारामतीमध्ये झालं। मतदार कमी प्रमाणात बाहेर पडले, कारण एकीकडे दुःखाचा डोंगर आहे। नेता गेलेल्याचं दुःख आहे ते सध्या पचनी पडत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जाऊन वोटिंग करायचं हे मनाला कितपत पटणार आहे, अशा द्विदल मनस्थितीमध्ये बारामतीकर सापडलेले आहेत आणि त्याचाच परिणाम जो आहे तो झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरती आपल्याला दिसतो। आज खरं तर मतमोजणी आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा जरी सामना बारामतीमध्ये असला तरी देखील कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या जाहीर सभा पार पडलेल्या नाहीयेत। सुरुवातीला केवळ 24 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या कन्हेर येथील हनुमंतरायाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला होता। ही एकच सभा अजित पवार यांची पार पडली होती आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की पुढच्या प्रचाराच्या 4 सभा घेण्यासाठी अजित पवार येत होते। त्याचवेळी 28 जानेवारीला सकाळी त्यांच्या विमानाचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं अपघाती निधन झालं आणि तेव्हापासून शोकाकुल परिस्थिती आपण पाहतोय। अशा परिस्थितीमध्ये ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आणि आज मतदान मोजणी होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 6 जागा आहेत, पंचायत समितीच्या 12 जागा आहेत। 2 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पंचायत समितीच्या जागा अजित पवारांनी दिलेल्या, मात्र इतर ठिकाणी भाजपने स्वतःचे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये उभा केले आहेत। असं जरी असलं तरी कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या सभा असतील, प्रचाराची रॅली असतील, या कोणत्याच गोष्टी कोणत्याच पक्षाने केलेल्या नाही। त्यामुळं संपूर्ण मतदान जे आहे ते भावनिकतेच्या मुद्द्यावरती झालंय, दुःखद परिस्थितीमध्ये झालेलं आहे। पण निकाल स्पष्ट आहे की या ठिकाणी मतदार जे आहेत ते पुन्हा एकदा अजित पवार यांच्या विचाराच्या पाठीशी उभं राहतील। अर्थात निकालाचे कौल हाती आल्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र सध्याची परिस्थिती बघता हा अंदाज आपण लावू शकतो। बरोबर देविदास, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।